नमस्कार, मी स्मिता. स्वाद शिदोरीच्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला लाल भोपळ्याच्या घाऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे. याला तुम्ही लाल भोपळ्याच्या पुऱ्या सुद्धा म्हणू शकता. आता या भोपळ्याच्या घाऱ्या बनवत असताना यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे हे हेल्दी सुद्धा आहे. घाऱ्या तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेल्या आहेत. तोडून पाहिलात तर अगदी मऊ लुसलुशीत अशा या घाऱ्या आहेत. या घाऱ्यांमध्ये तुम्ही पाहू शकता इथं भोपळ्याचा जो गर आहे तो या पद्धतीने आहे. ज्या वेळेला या घाऱ्या तुम्ही खाता त्यावेळेला हा गर दाताखाली येतो आणि अप्रतिम असा लागतो. कारण इथं या लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवत असताना आपण कुठलाही शॉर्टकट वापरलेला नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने या घाऱ्या आपण बनवणार आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी आपण लाल भोपळा घेतलेला आहे. वजनाने हा अर्धा किलो भोपळा आहे. या भोपळ्यामधल्या वरच्या ज्या बिया आहेत किंवा बियांचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. यासोबत भोपळ्याचा पाठीचा भाग जो आहे त्याचं साल सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी भोपळ्याच्या बिया आणि भोपळ्याचा पाठीमागचा सालीकडचा भाग मी काढून घेतलेला आहे. आता हा भोपळा आपण खिसून घ्यायचा आहे. भोपळा इथं मी बारीक खिसणीवर खिसून घेतलाय. तुम्हाला हवं तर मोठ्या खिसणीवरती सुद्धा तुम्ही खिसून घेऊ शकता. भोपळ्याचा गर इथे मी संपूर्ण खिसून घेतला. आता वजनाने हा जरी भोपळा आपण 500 ग्रॅम घेतलेला असला तरी याचं साल आपण काढून टाकले, बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे याचं वजन कमी होतं. म्हणून मग काय करायचं, खिसलेला हा जो गर आहे तो एका वाटीने मोजून घ्यायचा. घरातील कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता. इथं मी या वाटीने हा गर मोजून घेतला. तर बरोबर 2 वाटी हा भोपळ्याचा खीस तयार झालेला आहे. वाटीने यासाठी मोजून घ्यायचं कारण याच वाटीने आपण गूळ सुद्धा मोजून घेणार आहोत. आता हा खिसून घेतलेला भोपळ्याचा गर एका कढईमध्ये काढून घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी आपण गूळ किती वापरायचं. तर भोपळ्याचा खीस जेवढा तयार झाला असेल त्याचा 1.5 भाग आपल्याला इथं गूळ घालायचा आहे. या ठिकाणी 2 वाटी हा खीस तयार झाला होता. सारख्याच वाटीने 1.5 वाटी इथं गूळ घ्यायचा आहे. यामध्ये मी 1.5 वाटी गूळ घालून घेतला. आता गॅस मध्यम ठेवलाय आणि मध्यम आचेवरती हा गूळ यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं म्हणजे हे खाली तळाशी चिकटणार नाही. गूळ घेत असताना मात्र चिरून वापरायचा आहे. खिसून घेतला तरीही चालेल. गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, पिवळा किंवा काळा. फक्त चिक्की गूळ या ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही. गूळ असा खिसून घेतला की तो लवकर वितळला जातो आणि हा भोपळ्याचा गर आपल्याला शिजवणं सोपं जातं. आता हे शिजवत असताना भोपळ्याचा जो गर असतो त्याला सुद्धा पाणी सुटतं आणि गुळाचंही पाणी होतं आणि त्या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हा गर शिजवून घ्यायचा आहे. तर बघा 2 ते 3 मिनिटं झाली. मी मध्यम आचेवरती हे मिसळून घेतलं आणि थोड्याच वेळात गूळ पूर्णपणे वितळून याचं असं पाणी तयार झालेलं आहे. आता हे जर पाणी तुम्ही चेक केलं तर अगदी पाण्यासारखं आहे. याला अजिबात चिकटपणा आलेला नाही. तर हा जो खीस तुम्ही पाहताय तो अगदी पातळ आहे त्यामुळे पटकन शिजला जातो. पण कुठपर्यंत शिजवायचं ते महत्त्वाचं. आता हे तयार झालेलं जे गुळाचं पाणी आहे ते 50 ते 75% आटून गेलं पाहिजेत आणि या पाण्याला एक हलकासा चिकटपणा आला पाहिजे. तार आपल्याला धरायची नाही, फक्त चिकटपणा आला पाहिजे. इतपत याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यमच ठेवायचा आहे. गुळाचे जे काही खडे राहिलेले आहेत ते हाताने फोडत सतत हलवत राहून मध्यम आचेवरती मी 7 ते 8 मिनिटं हा भोपळ्याचा गर शिजवून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता गुळाचं पाणी बरचसं आटलं गेलेलं आहे आणि याला हलकासा चिकटपणा आलेला आहे. आता या स्टेपला गॅस बंद करायचा आहे. तर सुरुवातीपासून मला बरोबर 13 मिनिटं लागली. तुम्हाला 1-2 मिनिटं कमी किंवा जास्त लागू शकतात. फक्त पाण्याला असा चिकटपणा येऊन पाणी यातलं बरचसं आटलं गेलं पाहिजे इतपत त्याला शिजवून घ्यायचंय. आता या स्टेपला गॅस बंद करून घ्यायचाय. आता तुम्हाला वाटत असेल की यामध्ये बरचसं पाणी शिल्लक राहिलंय, पण असं होत नाही. जसजसा हा गर गार होईल तसं हे घट्ट होऊन येतं आणि पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी होतो. आता गूळ यामध्ये घातलं तर अर्थातच जायफळ घालायचंय म्हणजे त्याची चव अजून वाढते. तर इथे मी अर्धा इंच जायफळ इथं खिसून घेतलेलं आहे यामध्ये. यासोबत अर्धा ते पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे. जर तुमच्याकडे जायफळ आणि वेलची पावडर यांची मिक्स पावडर असेल तर अर्धा ते 1 चमचा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता.
गोडाचा पदार्थ आहे तरीही थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याचा गोडवा अजून वाढतो. पाव चमचा इथं मीठ घालून घेतलेलं आहे. सगळं मिसळून घेऊयात. गॅस आपला बंद आहे, पुन्हा अजिबात चालू करायचं नाही. हे सगळे फ्लेवर सगळ्यात शेवटी घातले की मग त्याचा स्वाद या गरामध्ये व्यवस्थित राहतो, तो निघून जात नाही. आता हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ देऊ. मिश्रण बघा पूर्णपणे कोमट झालंय, एका ताटामध्ये काढून घ्यायचंय. अगदीच गारगीच करू नका किंवा खूप कोमटही ठेवायचं नाही. अगदी हे मिश्रण सोमळ आहे. आता हे पीठ मळत असताना गव्हाच्या पिठाचं परफेक्ट असं कोणतंच प्रमाण नाही. पण तरीही मी तुम्हाला एक अंदाज म्हणून पीठ किती लागेल हे सांगेन. तर सुरुवातीला आपण सारख्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेतलं. घाऱ्यांना हलकासा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. मी आणखीन 1 वाटी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. वाटीतलं पीठ सुद्धा लागेल तसं यामध्ये ऍड करायचं आहे. सुरुवातीला हे पीठ खूप चिकट असतं, त्यामुळे चमच्याने याला एकदा मिसळून घ्या आणि थोडंसं याचा गोळा व्हायला सुरुवात झाली की हाताने दाबून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर 2 वाटी पीठ मी पूर्णपणे यामध्ये घातलं, तरीही मला वाटतं की थोडंसं पीठ लागेल, त्यामुळं अजून 1 वाटी गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे. आता हे हाताने मळून घेऊ. बघा इथं पीठ व्यवस्थित मळून झालं. मला हे 3रं वाटीतलं पीठ अजिबात लागलेलं नाही. एवढं पीठ मळण्यासाठी मला 2 वाटी पीठ लागलेलं आहे. तुम्ही घेतलेला भोपळा किती कोवळा होता किंवा त्यामध्ये किती पाणी राहिलेलं आहे, त्यानुसार पाव वाटी पीठ कमी किंवा जास्त लागू शकतं. गव्हाचं पीठ अतिशय कमी सुद्धा घालू नका, नाहीतर मग पुऱ्या तुम्हाला लाटता येणार नाहीत आणि पीठ जर जास्त झालं तर पुऱ्या कडक होतील. तर इथं बघा पिठाचा असा गोळा तयार झाला. याला 1 चमचाभर तेल लावून याला पुन्हा एकदा मळून घेऊ आणि या तयार पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून आपण याच्या घाऱ्या लाटून घेऊ शकतो. बघा इथं मी पेढ्यासारखे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही छोटे गोळे करून त्याच्या घाऱ्या लाटून घेऊ शकता. आणि जर वेळ कमी असेल आणि झटपट तुम्हाला करायचं असतील तर असे मोठे सुद्धा तुम्ही गोळे करून याचे घारे करू शकता. दोन्ही पद्धतीने घारे कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. इथे एक प्लास्टिकची पिशवी मी 3ही बाजूने मोकळी करून घेतलेली आहे. याला अर्धा चमचा दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं. यावरती पेढ्यासारखा तयार करून घेतलेला गोळा ठेवायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे. घाऱ्या लाटत असताना खूप पातळ लाटायच्या नाहीत, नाहीतर मग त्या कुरकुरीत आणि कडक होतात. खूप जाडही लाटू नका, नाहीतर त्या कच्च्या राहू शकतात. मध्यम आकारामध्ये इथे मी घारी लाटून घेतली. पीठ बघा अगदी योग्य प्रमाणामध्ये मळलं गेलेलं आहे. याच्या कडा अजिबात फाटल्या गेलेल्या नाहीत. या जाडीमध्ये मी या घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. ही घारी तुम्ही अशीच सुद्धा तळू शकता. पण सगळ्या घाऱ्या एकसारख्या दिसाव्यात किंवा सुंदर दिसाव्यात यासाठी इथे मी एक छोटी वाटी घेतली. या वाटीच्या साह्याने हे असं कट करून घेऊ. म्हणजे मग आपल्या सगळ्या घाऱ्या एकसारख्या सुंदर दिसतील. तर या पद्धतीने आपली पहिली घारी तयार झाली. पण तुम्हाला जर घाऱ्या लाटत असताना किंवा थापत असताना तेल लावायचं नसेल, तर तुम्ही गव्हाचं कोरडं पीठ घेऊन त्यावर सुद्धा ही घारी लाटून घेऊ शकता, अगदी या पद्धतीने. नेहमी आपण पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता पीठ लावून घारी लाटली तरीही याच्या कडा फारशा फाटलेल्या नाहीयेत. खूप जाडही नाही किंवा खूप पातळही नाही. अशी मध्यम आकारामध्ये ही घारी मी लाटून घेतली. याला सुद्धा वाटीच्या साहाय्याने कट करून घेऊ आणि तळून घेऊ. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं, तुम्ही असे मोठे मोठे गोळे सुद्धा करून घेऊ शकता. तर मोठा गोळा आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आणि वाटीच्या साहाय्याने अशा याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण घाऱ्या किंवा पुऱ्या या प्लेटमध्ये तयार करून घ्या आणि मग तळायला घ्या. आता इथं घाऱ्या कशा तळायच्या ते पाहूयात. इथं मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवले. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. मध्यम म्हणजे काय? इथं बघा गोळा तेलात टाकला, न करपता पटकन वरती तरंगून आला म्हणजे तेल आपलं मध्यम गरम आहे. गोळा करपला म्हणजे तेल जास्त गरम आहे. गोळा वरती यायला उशीर लागला म्हणजे तेल कोमट आहे. तेल मध्यम गरम करून घ्या. त्यामध्ये एक एक घाऱ्या सोडून त्या तळून घ्या. घाऱ्या तेलात सोडल्या की त्याला थोडा वेळ सेट होऊ द्यायचंय, एका बाजूने फुगू द्यायचंय आणि मग पलटून घेऊन वरून झाऱ्याने तेल सोडत या पद्धतीने मध्यम आचेवरती घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातले, त्यामुळे घाऱ्या तळायला थोडासा वेळ लागू शकतो. पुरेसा वेळ त्याला द्या. घाऱ्या मध्यम आचेवरती तळून घ्या. त्याला पुरेसा वेळ द्या. घाऱ्या व्यवस्थित टम्म फुगल्या जातात. मस्त मऊ लुसलुशीत होतात. खायला अप्रतिम अशा लागतात.
बघा, मी या पद्धतीने घाऱ्या तळून घेतेय. प्रत्येकाने प्रत्येक घागरी टम्म अशी फुगतीये. या पद्धतीने घाऱ्या करून बघा. तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडतील. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करत राहा. मला खूप छान वाटतं. आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील, तर अशा छान-छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. पुन्हा भेटूयात लवकरच अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.